माणूस जन्माला येणं आणि ते कोणत्या परिस्थितीत येणं हे मात्र आपल्या हातात नसतं, पण माणूस जन्माला आल्यानंतर आयुष्य कसं जगतं हे मात्र आपल्या हातात असतं. आणि फक्त आयुष्यच न जगता आपण आयुष्याला कशा प्रकारे घडवतो आणि आपलं घडवलेलं आयुष्य हे दुसऱ्यांसाठी कसं प्रेरणादायी ठरतं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि याचं उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत उपस्थित आहे विलास भालेकरजी. नमस्कार सर. नमस्कार. UCN मध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा सामाजिक चळवळीत आपण काम करत आहात तर समाधानी आपण आहात का? कुठलंही काम करत असताना मनुष्य कधीच समाधानी नसतो. बरोबर. त्यामुळे मी समाधानी आहे म्हणणं हे जरा वावगं होईल, कारण की अजूनही खूप काही कामं करायची आहेत आणि त्यामुळे मी ती सगळी कामं करत जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मी हे म्हणू शकेल की मी आज खरोखर समाधानी आहे. बरं. पण सध्या तरी नाही. बरं, चला काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. प्रत्येक जण, मी म्हटलं की आयुष्यात येतं, प्रत्येक जण आपलं आयुष्य घडवतं आणि प्रत्येकाची एक अनोखी वेगळी सुरुवात असते. तर आपली जी सुरुवात आहे, ऑटो रिक्षा चालक म्हणून आज प्रेमाने लोक तुम्हाला नागपूर शहरात ओळखतात, तर एकंदरीतच सुरुवात कशी झाली आहे? मी नागपूरला असताना, मी जेव्हा नागपूरला, माझं मूळ गाव धापेवाडा पोस्ट ऑफिस आहे, त्या धापेवाडा तालुक्याच्या कळमेश्वर तालुक्यामध्ये धापेवाडा हे गाव आहे. त्याच्या बाजूला माझं एक गाव आहे हरदोली. त्या गावामध्ये माझा जन्म झाला. तिथनं मग शिक्षण माझं धापेवाड्याला झालं. कोलबास्वामी विद्यालयामध्ये धापेवाड्याला मी 7वी-8व्या वर्गापर्यंत शिकलो, पण परिस्थिती नसल्यामुळे त्यानंतर माझं शिक्षण झालं नाही. शिक्षण घेऊ शकलो नाही. काही दिवस मी तिथल्या मेटॅडोरवर नोकरी केली. काही दिवस मी कंडक्टर म्हणून काम केलं तिथे. मग कालांतराने मी नागपूर गाठलं. नागपूरला आल्यानंतर मी MIDCला बॅकमेन्स कंपनी त्यावेळेला सुरू झालेली होती. त्या बॅकमेन्स कंपनीमध्ये सुरुवातीला काम केलं. त्यानंतर VIP कंपनी म्हणून MIDCला नव्याने ते तयार होत होती, त्यावेळेला तिथेसुद्धा मी काम केलं. आणि कालांतराने काम करत असताना अंबाझरीला माझी आत्या राहायची, जिचं नाव सुरेखा बोरकर आहे. बरं. आणि त्यांच्याकडे मी राहायला होतो. कालांतराने मग मी विचार केला की आपल्याला नोकरी करायची नाही, आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा. आणि मग मी गांधीनगर चौकामध्ये एक पानाची दुकान मी तिथे सुरू केली. एक 5-7 वर्ष ती पानाचं दुकान मी चालवलं. त्यानंतर वाटलं की नाही, इथेही आपण समाधानी नाही आहोत, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे? तर ऑटो रिक्षा चालवायला पाहिजे. बरं. मग त्यानंतर मी तिथनं ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. मग ऑटो रिक्षा चालवत असताना मग ऑटो रिक्षा चालकांचे प्रश्न जेव्हा मी बघत होतो आणि मला जो त्रास त्यावेळेला होत होता, त्याच्यावरून असं वाटलं की नाही यार, ऑटो रिक्षा चालकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला जर थोडंफार समजते तर आपण काहीतरी करायला हवं. बरोबर. आणि तेव्हापासून मी ऑटो रिक्षा चालकांसाठी काम करायची सुरुवात केली. सुरुवातीला सीताबर्डीला मदन गोपाल अग्रवाल शाळेच्या बाजूला तिथनं मी ऑटो चालवत होतो. आणि तिथेच मग एक रिपब्लिकन ऑटो रिक्षा चालक मालक समिती म्हणून ही संघटना मी तिथे स्थापन केली. आणि तिथनं माझा ऑटो रिक्षा चालकांसोबत सहवास वाढला आणि हा प्रवास इथेपर्यंत सुरू झाला आहे. बरोबर. प्रवास खरंच तुमचा आगळा वेगळा होता. कुठेतरी तुम्ही म्हणजे मर्यादित न राहता काहीतरी नवीन करण्याची जिद्द हे तुमच्यामध्ये आजही आहेत, त्यात प्रश्न नाही. ऑटो रिक्षा चालकांचे प्रश्न आणि त्यावर सामाजिक आणि राजकीय प्रश्न, म्हणजे आपण जेव्हा स्तरावर काय करायला पाहिजे, त्यांचे जे प्रश्न आहे. ऑटो रिक्षा चालकांचे प्रश्न फार गंभीर आहेत. बरं. एका दृष्टीनं बघितलं तर फार गंभीर आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर नगण्य आहेत. बरं. पण त्या प्रश्नांना कॉम्प्लिकेटेड करण्याचं काम इथलं प्रशासन, इथली राजकीय इच्छाशक्ती, राजकीय पुढारी ऑटो रिक्षा चालकांची मतं घेण्याचं काम करतात, पण त्यांच्यासाठी काम करत नाही, ही शोकांतिका आहे. बरं. इथलं प्रशासन जे आहे, मग ते पोलीस प्रशासन असो की RTO विभाग असो, या लोकांना ऑटो रिक्षा चालकांसाठी काही करावं अशी मानसिकता यांची दिसतच नाही. बरं. आणि त्यामुळे काय होत आहे की ऑटो रिक्षा चालकांचे प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित होत चालले, अनेक प्रश्न वाढत चाललेत.
माझ्या पद्धतीनं म्हणजे असं म्हणता येईल की मला ज्या पद्धतीनं काम करतो मी, त्या माध्यमातून मी ऑटो रिक्षा चालकांचे जितके प्रश्न सोडवण्याचं काम करतो, किंबहुना असंही म्हणता येईल की माझ्यानी जे सोडवू शकतो तेवढे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. बरं. त्यामध्ये 1997 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालकांची परवाने बंद करण्यात आलेली होती. त्यानंतर नागपूर शहरामध्ये 9,250 ऑटो रिक्षांची परवानगी होती. शहराचा व्याप वाढत गेला, शहर मोठं होत गेलं, शहर वाढत गेलं आणि ऑटो रिक्षा चालकांची संख्या कमी होत गेली. बरोबर. मग अशा वेळेला मी ऑटो रिक्षा चालकांसाठी नवीन परवाने मिळावे म्हणून आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाचा फायदा असा झाला की 2012ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्यासोबत मिटिंग घेतली. आंदोलन आम्ही केलं होतं. 2012ला एक खूप मोठा महाराष्ट्रव्यापी आम्ही मोर्चा काढला होता हिवाळी अधिवेशनावर. त्यावेळेस त्यांनी मला वेळ दिला आणि 1 तास माझ्यासोबत बसून त्यांनी चर्चा केली. त्यांना मी सांगितलं की या देशामध्ये रामालासुद्धा 14 वर्षाचा वनवास झालेला आहे. 14 वर्षानंतर रामाचा वनवाससुद्धा सुटला. बरोबर. पण असं काय ऑटो रिक्षा चालकांनी पाप केलं की 97 पासून त्याचा आजपर्यंत वनवासच संपत नाही आहे. मग त्यांनी विचारलं की काय प्रॉब्लेम काय आहेत नेमके. तर मग मी त्यांना सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की यामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडा मला वेळ द्या, मी परवाने सुरू करतो. आणि लगेच 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांनी ती परमिट ओपन केलीत. पहिल्या टप्प्याला 2,000 दिलीत, मग परत दुसऱ्या टप्प्याला 2,000 दिलीत. मग 2014च्या नंतर सरकार बसलं, नवीन सरकार त्यावेळेला आलं आणि त्यामध्ये दिवाकर रावते परिवहन मंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना नागपूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे परवाने दिले गेले त्यांची किंमत फक्त 200 रुपये होती. म्हणजे त्याची फीस 200 रुपये होती. आणि ज्या वेळेला 2014मध्ये BJP शिवसेनेची सरकार आली त्यावेळेला त्यांनी मात्र परवान्याची किंमत 10,500 रुपये केली. हा अनैतिक ऑटो रिक्षा चालकावर बोजा पडला. म्हणजे यांना ऑटो रिक्षा चालकांशी काही देणं घेणं आहे असं मला याच्यात दिसलंच नाही. पण त्यावेळेला ऑटो रिक्षा चालकांची परिस्थिती खराब होती, त्यांना व्यवसाय हवा होता, त्यांच्याकडे व्यवसाय नव्हता. अनेक ऑटो रिक्षा चालक प्रायव्हेट ऑटो रिक्षा चालवत होते, त्यामुळे त्यांना पोलिसांचा धाक होता. तर अशा परिस्थितीमध्ये असतानासुद्धा मग प्रायव्हेट ऑटो रिक्षा बंद झाली आणि परवानाधारक ऑटो रिक्षा सुरू झाले. 2017ला जेव्हा परवाने सुरू झाले, ओपन परवाने केले त्यांनी आणि तेव्हापासून आजपर्यंतसुद्धा परवाने ओपन आहेत. त्यामुळे आज नागपूर शहरामध्ये 18,500 ऑटो रिक्षा ही संख्या परवान्याची आहे. आज आम्हाला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये ही परवाने जास्त झालीत, कारण की आज व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण झाली आणि त्या स्पर्धेमुळे ऑटो रिक्षा चालक एक ऑटो रिक्षा चालक दुसऱ्या ऑटो रिक्षा चालकासोबत भांडण करत असेल तर हे कुठंतरी मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून आता आम्ही परवाना बंद करावा अशी आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे. बरं, आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास राहिलेला आहे तर अडचणी नेमकं आल्याच असेल तर त्यातला एक मोठी अडचण किंवा एक आपण जे म्हणतो की ही सिच्युएशन खूप जास्त टफ होती, तर असा काही म्हणजे तो प्रवास किंवा अशी काही गोष्ट घडलेली आहेत का? असे अनेक प्रसंग आहेत. त्यातनं एक प्रसंग मी महत्त्वाचा असा सांगू इच्छितो की गेल्या 17-18 वर्षापासनं ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावं. बरं. या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, पण अद्यापही त्याला यश आलेलं नाही. ते जोपर्यंत यश त्याला मिळणार नाही तोपर्यंत कदाचित मला असं वाटतं की हा संघर्ष सुरूच राहील. आणि हा संघर्ष फार मोठा संघर्ष झाला आहे. या संघर्षामध्ये अनेक आमचे ऑटो रिक्षा चालक शहीद झालेत, म्हणजे दिवंगत झालीत. ज्या 60 वर्ष 65 वर्षाच्या नंतरच्या ऑटो रिक्षा चालकांना जी सरकारने पेन्शन द्यायला हवी होती किंवा त्या पेन्शनचा लाभ तो ऑटो रिक्षा चालक घेऊ शकला असता, तो आज घेऊ शकला नाही, कारण की त्यामुळे तो मरण पावला. सगळ्यात मोठी त्यानंतरही एक मोठं आव्हान माझ्यासमोर कोविडच्या काळामध्ये होतं.
शासनाच्या आदेशानुसार ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद करण्यात आला होता. कारण की आम्ही जो व्यवसाय करतो तो शासनाच्या आदेशावर करतो. हो. आम्हाला परवाना शासनाने दिला, लायसन्स शासनाने दिलं, आमच्या ऑटो रिक्षाला मीटर शासनाने दिलं, आमच्या ऑटो रिक्षा चालकाला किती भाडं घ्यायचं हे ठरवायचं सुद्धा अधिकार शासनाकडे आहे. बरं. म्हणजे आम्ही आमच्या मर्जीने भाडंही ठरवू शकत नाही, असे आम्ही बांधील शासनाला आहोत. आणि जेव्हा आम्ही शासनाला बांधील असताना आम्ही दरवर्षी ऑटो रिक्षाचं इन्शुरन्स भरतो, दरवर्षी त्याला फिटनेस करावं लागतं. मग हे सगळं करत असताना शासनाची सुद्धा ही जबाबदारी होती की कोविड काळामध्ये ज्या वेळेला आमचा व्यवसाय शासनाने बंद केला तर त्यावेळेला तो जगेल कसा याचं भान आणि याचा विचार तो सरकारने करायला हवा होता. पण त्यासाठी सुद्धा मला हायकोर्टामध्ये जावं लागलं. हायकोर्टामध्ये पिटिशन टाकावी लागली. तेव्हा कुठे सरकारला ती जाग आली की ऑटो रिक्षा चालकांना आपण काही दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी आम्ही सरकारला 10,000 रुपये दर महिन्याला मागितले होते. कारण की त्याला व्यवसाय बंद असताना तो जगेल कसा, खाईल कसा. हो. तर त्यावेळेला सरकारने 1,500 रुपये त्यांना महिन्याला दिले, जेव्हा की ती कुठलीही त्याची गरज पूर्ण करू शकत बरोबर. नव्हती. आणि तेही फक्त एकदा त्यांनी 1,500 रुपये दिले. असो, पण त्यावेळेला कमीत कमी सरकारच्या दरबारी ऑटो रिक्षा चालकांची नोंद झाली की या महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक हा एक सुद्धा घटक आहे हे सरकारने मान्य केलं. याचा मला त्याच्यामध्ये थोडा समाधान आहे. बरं. आणि शासनाकडनं अपेक्षा आहे की ऑटो रिक्षा चालक हा फार गरीब तबक्यातला वर्ग आहे. या वर्गाला सदैव मदतीची अपेक्षा असते. आपण शेतकऱ्यांना मदत करतो, हो. आपण घरेलू कामगार महिलांना आपण महामंडळ तयार केलेलं आहे. हो. आपण सरकारने बांधकाम मजुरांचं कल्याणकारी महामंडळ तयार केलेलं आहे. सरकारने किन्नरांचं कल्याणकारी महामंडळ तयार केलेलं आहे. बरोबर. मग ऑटो रिक्षा चालक का हा माणसात नाही का? ऑटो रिक्षा चालक हा महाराष्ट्राचा रहिवासी नाही की ऑटो रिक्षा चालक या महाराष्ट्राचा सरकारच्या दळणघडणामध्ये त्याचा कुठे सहभाग नाही? तर माझी अशी अपेक्षा आहे की सरकारने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ जर यांनी लवकरात लवकर स्थापन केलं तर ऑटो रिक्षा चालकांना कुठेतरी एक चांगली मदत होईल आणि तो त्याचं जीवन जगण्यासाठी त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म उभा होईल आणि त्याला आधार मिळेल. बरोबर. कधी कधी असं होतं की म्हणजे ऑटो रिक्षाच नव्हे तर एरवी पण लोक आंदोलन करतात किंवा मग मोर्चे करतात, नारे लावतात. तर हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, भारतीय राज्यघटनेनुसार आपण लोकशाहीमध्ये जगतो आहोत. हो. सर्वप्रथम. आणि त्यामुळे प्रत्येकाला हा अधिकार आहे. जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आपलं आंदोलन करावं. बरोबर. हा सर्वांचा अधिकार आहे. आणि जर लोक त्याचा उपयोग करत असतील तर ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. बरं, नक्कीच. ऑटो चालकांनी शिस्तीत राहून काम करावं असं म्हणजे तुम्हाला वाटतं, तर ते कशा पद्धतीने? माझं एवढंच म्हणणं आहे की मी नेहमी जेव्हा कुठे माझ्या ऑटो रिक्षा चालकांमध्ये संभाषण होतं किंवा आमचा जिथे कुठे कार्यक्रम होत असतो त्यावेळेला मी एक आवर्जून त्यांना सांगत असतो की जो कायदे में रहेगा वो फायदे में रहेगा. हो. हे माझं ब्रीद वाक्य आहे. बरं. की मी नेहमी हे भाषणामध्ये सांगत असतो. माझं म्हणणं असं आहे की ऑटो रिक्षा चालकांनी जर कायद्याचं पालन केलं तर निश्चितच तो सुखी जीवन जगू शकतो. आज आपण बघतो आहोत की जे लोक कायद्याचं पालन करत नाहीत अशा लोकांची काय अवस्था आहे. ऑटो रिक्षा चालकांनी पण काही ठिकाणी काय होत आहे की जे लोक कायद्याचं पालन करतात त्यांच्यावर अन्याय होतो आणि जे कायद्याचं पालन करत नाहीत अशा लोकांना मुभा दिली जाते. बरोबर. ही फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही अनेकदा मी इथल्या RTOला, इथल्या पोलीस प्रशासनाला अनेकदा निवेदनं दिली. अनेकदा मी गांभीर्याने त्यांना सांगितलं की आज नागपूर शहरामध्ये हाफ पॅन्टवर लोक ऑटो रिक्षा चालवतात. हो. आज अनेक ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांच्याकडे लायसन्स नाही, बॅच नाही, असे लोक ऑटो रिक्षा चालवतात. आणि अशा वेळेला एखादी जर अप्रिय घटना घडली तर बदनाम ऑटो रिक्षा चालक होतो, जेव्हा की तो प्रामाणिक ऑटो रिक्षा चालक तिथे नसतो. बरोबर.
आणि बदनाम ऑटो रिक्षा चालकाला केलं जातं, ज्याचा भूदंड ऑटो रिक्षा चालकाला भोगावा लागतो. याचे एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला सांगतो. मागच्या वेळेला आपल्या नागपूरला मेयो हॉस्पिटल चौकाच्या बाजूला एका ऑटोमध्ये रात्रीला काही टवाळखोर पोरं होती, त्यांनी तो ऑटो रिक्षा घेतला आणि त्या ऑटो रिक्षामध्ये एका मंदबुद्धी मुलगी होती, त्या मुलीचा त्यांनी बलात्कार केला. लगेच CP साहेबांनी दुसऱ्या दिवशी सगळ्या ऑटो चालकांची झाडाझडती घेतली. ते मला कुठंतरी वाईट वाटलं. काय होतं, क्रिमिनल माइंडचे जे लोक असतात ते क्राईम करतील, बरोबर. पण जे चांगले लोक आहेत ते गुन्हा करत नाहीत. मग अशा लोकांना तुम्ही काय वेठीस धरताय? त्यामध्ये ऑटो रिक्षा चालक हा पिसल्या जातो, ऑटो रिक्षा चालक हा अनाठाई वेठीस धरला जातो. आणि म्हणून मी ऑटो रिक्षा चालकांना नेहमी सांगतो की तुम्ही कायद्यात राहा. बरोबर. कारण की कायद्यात जर तुम्ही वागलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. आणि जे लोक बेशिस्तीत वागतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं ही तेवढंच प्रशासनाची, पोलिसांची, RTOची गरज आहे, जबाबदारी आहे. पण होतं नेमकं होताना मी असं बघतो की जे लोक प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांच्यावर पोलिसांची आणि RTOची करडी नजर असते, आणि जे लोक बेशिस्तीत चालतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. आता हे दुर्लक्ष का केलं जातं हे पोलीस डिपार्टमेंटला चांगल्याने माहीत आहे, RTOला सुद्धा माहीत आहे. त्या बाबतीत मी जाहीरपणे सांगणं हे काही योग्य होणार नाही. आपण जो सध्या आपण व्यवसाय करत आहे तर तो एकंदरीतच काय आहे आणि त्याचा म्हणजे स्पेशली ऑटो रिक्षा चालकांना काय फायदा होतोय? काय झालं की मी अनेक वर्षापासनं ऑटो रिक्षा चालकांसाठी काम करत असताना मी ऑटो रिक्षा चालकांचा पैसा कसा वाचेल या दृष्टिकोनातून नेहमी सातत्याने विचार करत होतो. ऑटो रिक्षा चालकांचा 2014 इन्शुरन्स जो होता तो कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स 4,500-5,000च्या जवळपास होता आणि थर्ड पार्टी 3,500च्या जवळपास होता. कालांतराने तो इन्शुरन्स वाढत गेला. आज तो इन्शुरन्स 8,500चा कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स आहे. थर्ड पार्टी त्यांचा इन्शुरन्स 7,000-7,500पर्यंतचा आहे. मी बघितलं की माझ्या ऑटो रिक्षा चालकांना याच्यामध्ये फायदा कसा देता येईल, कारण की त्या इन्शुरन्सचा क्लेम ऑटो रिक्षा चालकांना फार कमी मिळत असतो. बरं. आणि हा पैसा निव्वळ इन्शुरन्स कंपन्यांच्या घशामध्ये जातो, ज्याचा उपयोग ऑटो रिक्षा चालकांना नगण्य असतो. ऑटो रिक्षा चालकाचं नुकसान झालं तरी काय होईल? एखादा त्याचा ग्लास फुटेल, हो, किंबहुना एखाद्या त्याला डॅश लागली तर डॅश होईल, कारण की शहरातच ऑटो रिक्षा फिरतो, शहराच्या बाहेर जात नाही. हो. एखाद्या वेळेला कदाचित असं होतं की शहराबाहेर जर गेला, हायवेला गेला आणि ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये कुणी मृत्युमुखी पडतं, कुणी काय होतं. तो असा अचानक क्वचित असा प्रसंग घडतो. जनरली असं होत नाही. तर त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना याच्यामध्ये कसा फायदा देता येईल हा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवून मी सर्व कंपन्यांचा एकदा अभ्यास केला. आणि मी बघितलं की नागपूर शहरामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RTOला जे एजंट लोक असतात त्या एजंट लोकांकडे जेव्हा ऑटो रिक्षा चालक हा आमचा इन्शुरन्स काढायला जातो त्याच्याकडून पूर्ण पैसे घेतले जातात. आणि ज्यावेळेला त्याला क्लेम मिळायची असते किंवा क्लेमसाठी त्याला गरज असते त्यावेळेला तो एजंट त्याला मदत नसतो करत. बरं. मग मी बघितलं की याच्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांना आपण काय देता येईल, म्हणून मी सगळ्या कंपन्यांशी चर्चा केली. आणि सगळ्या कंपन्यांशी चर्चा करून मी त्यांची कंपन्यांची फ्रँचायझी मी घेऊन घेतली. आणि आज त्याच्या माध्यमातून ऑटो रिक्षा चालकांना अनेक फायदे झालेत. त्यांचा इन्शुरन्स कमी झाला. म्हणजे जे एजंटला असं म्हणता येईल, कदाचित तो शब्द चुकीचा ठरेल पण तरी मला म्हणावं लागेल की ऑटो रिक्षा चालकांची आणि एजंटमध्ये जी दलाली चालायची ती दलाली कुठेतरी थांबवली मी. आणि आज ऑटो रिक्षा चालकांना थेट त्याचा फायदा होतो आहे. आज ऑटो रिक्षा चालकांचा जर क्लेम असेल तर इमिजिएटली तो माझ्या ऑफिसला येतो किंवा माझ्या ऑफिसला कळवतो, त्याचा क्लेम तयार करून दिला जातो, त्याला क्लेमला सगळी मदत केली जाते. आज ऑटो रिक्षा चालक या बाबतीमध्ये खुश आहे, समाधानी आहे ऑटो रिक्षा चालक. नक्कीच. जे ऑटो रिक्षा चालकांसाठी जे तुम्ही काम केलेलं आहे ते खरंच उत्तम आहे. तर नाना प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर आलेच असेल. कधी कधी असाही प्रसंग आला असेल की तुम्हाला कुठेतरी चांगलं काम करवण्यासाठी आपल्या इथे परंपरा आहे की पाय खेचल्या जातात. तर तुमच्यासोबत पण असं झालंच असेल, तर तो काय अनुभव राहिलेला आहे? कसं असतं,
कुठलंही काम तुम्ही चांगलं काम करायला निघालात की तुम्हाला घरूनच पाय खेचल्या जातात. पेचल्या जातात. घर म्हणजे आपलं जे वास्तव्य नागपूर हो. शहर आहे, कारण की माझं कार्यक्षेत्र जे आहे ते माझं घर. हो. आणि नागपूर शहरातच माझे पाय खेचणारे अनेक लोक होते, किंबहुना अनेक लोकांनी खेचण्याचा प्रयत्न केला. पण माझे ऑटो रिक्षा चालक जे आहेत नागपूर शहरातले फार सुजाण आणि समजदार आहेत. त्यांना कळतं की आपला हितैषी कोण आहे आणि आपल्याला चुकीची हितच- माहिती देणारा हो. कोण आहे. तर त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आज मी जे काही आहो ते ऑटो रिक्षा चालकांच्या पाठबळावरच आहो. आज ऑटो रिक्षा चालकांनी जर मला इतकं प्रोत्साहित आणि इतकं पाठबळ दिलं नसतं तर कदाचित माझ्या विरोधात जे काम करणारे विरोधक होते आज ते कुठेच दिसत नाही आहेत. बरोबर. आज ते संपुष्टात आलेले आहेत. पण तरी माझा त्या विरोधकांना एक सल्ला आहे की तुम्हीसुद्धा चांगलं काम करा, तुम्हालासुद्धा चांगले यश येईल. बरोबर. तुम्ही चांगलं काम केलं तर निश्चितच तुमच्या पाठीशी ऑटो चालक उभे होतील. हो. कदाचित माझ्या पाठीशी कमी होतील पण तुमच्याकडे जास्त येतील. पण कमीत कमी ऑटो रिक्षा चालकांसाठी चांगलं काम करावं एवढीच माझी त्या विरोधांकडनं अपेक्षा आहे. बरं. आणि परत मला नागपूरच्या ऑटो रिक्षा चालकांना किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राच्या ऑटो रिक्षा चालकांना हे सांगावंसं वाटतं की सर्व ऑटो रिक्षा चालकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या व्यवसायाला प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करावा. आणि व्यवसायाला आपण प्रामाणिकपणे करत असताना कायद्याची जोड ठेवून आपण कायद्यामध्ये राहून काम जर केलं तर निश्चितच आपण एक आदर्श ऑटो रिक्षा चालक म्हणून या महाराष्ट्रामध्ये घडू शकाल एवढी अपेक्षा माझी ऑटो रिक्षा चालकांकडून आहे. नक्कीच. नागपूर शहरात ऑटोवाले भालेकर असं तुमचं नाव आहे. प्रेमाने लोक तुम्हाला हाक मारतात. तर तो अनुभव कसा आहे आणि काय वाटतं? याबद्दल मला खूप आनंद होतो. अनेकदा असं होतं की मी कुठे एखाद्या फंक्शनला वगैरे गेलो किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेलो, मी सर्वच लोकांना ओळखतो अशातला भाग नाही. पण कुठे काही लोक मिळाली तर मग कोणासोबत जर बोलत असलो तर कोणी दुरूनच येतो, अहो भालेकर साहेब नमस्कार नमस्कार म्हणतो. मला ओळखलं का? मी म्हणतो कदाचित बघितलं असेल पण परिचय नाही. बरोबर. तर कित्येकदा असं होतं की अरे कोण भालेकर? अरे ते ऑटोवाले भालेकर. तेच. अच्छा अच्छा ते ऑटोवाले भालेकर असं जेव्हा माझ्या कानी पडतं तेव्हा मला एक सुखद आनंद त्याचा मिळतो. आणि ज्या वेळेला मला फोन येतात आणि म्हणतात की भालेकर तुमच्या ऑटोवाल्यांनी असं चुकीचं काम केलं, त्यावेळेला मला खंतसुद्धा होते. जेव्हा चांगल्या कामाची प्रशंसा केल्या जाते, माझं मत असं आहे की चांगल्या कामाची जर प्रशंसा मी सहन करू शकतो तर चुकीच्या कामाचं जर लोकांनी माझ्यावर चिखलफेक केली तर तीसुद्धा सहन करण्याची मानसिकता मी ठेवतो. बरोबर. कारण की शेवटी ऑटो रिक्षा चालकांचा एक कार्यकर्ता म्हणून मी ओळखला जातो. हो. आणि अशा वेळेला तो ऑटो रिक्षा चालक माझ्या संघटनेचा असो किंबहुना नसो. अनेक ऑटो रिक्षा चालक असे आहेत की जे माझ्या संघटनेचे नाही आहेत पण ते वेगळ्या संघटनेला काम करतात. काम करावं त्यांनी, पण कदाचित त्या संघटनेच्या किंवा कुठल्या ऑटो रिक्षा चालकांनी जर चुकीचं काही काम केलं असेल तर त्याचंसुद्धा खापर जेव्हा माझ्यावर फुटतं त्यावेळेला मला फार दुःख होतं. बरं. ज्याप्रमाणे ऑटो रिक्षा चालकांनी चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं तर त्याच्याबद्दल आनंद होतो. मागच्या वेळेला आमचे कोरोना काळामध्ये एक ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांच्या घरी फार हालाकीची परिस्थिती होती. त्यांचं नाव कुद्दूसबाई म्हणून आहे. पण त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये अमरावतीमधून एक प्रवासी आला आणि तो ऑटो रिक्षामध्ये बसला. त्याला त्यांनी गंतव्यस्थानावर सोडलं आणि तो त्याच्या पैशाची बॅग ऑटो रिक्षामध्ये विसरून गेला. त्यामध्ये 5 लाख रुपये होते. हो. बातमी सगळीकडे पसरली होती ही. पण तो ऑटो रिक्षा चालक परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा त्याने सांगितलं कि नहीं मुझे भालेकर साहब ने बताया है कि हमने अच्छा रहना है, लोगों के साथ अच्छा करना है. त्यांनी ती 5 लाखाची बॅग पोलीस स्टेशनला घेऊन गेला. पोलिसांना सांगितलं की 5 लाखाची बॅग आहे, ह्या तो प्रवासी विसरलेला आहे, मी इथेच थांबतो, तुम्ही बोलवा. तो प्रवासी त्यांना शोधत आला, पण त्याला जेव्हा कळलं की पोलीस स्टेशनला आहे तो पोलीस स्टेशनला आला. त्यांनी 5 लाख रुपये त्याला मिळाले याचा त्याला इतका आनंद झाला की तो म्हणाला की ऑटोवाले ऐसे भी होते. त्यावेळेला त्यांचा सत्कार तत्कालीन नागपूर शहराचे
जिल्हाधिकारी सन्माननीय रवींद्र ठाकरे साहेब होते. त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले, बालेकर तुमच्या ऑटोवाल्याला घेऊन या, मला त्याचा सत्कार करायचा आहे. त्यावेळेस मला खूप म्हणजे गर्व महसूस झाला की माझा ऑटो रिक्षा चालक हा प्रामाणिक आहे. बरोबर. आणि म्हणून जेव्हा चांगल्या बाबी येतात तर त्याही सहन करून घ्यायच्या, ज्या चुकीच्या आल्या तर त्याही सहन करून घ्यायच्या, अशी मी बरोबर. मानसिकता ठेवतो. नाही, खरंच ते म्हणतात ना की माणसासोबत जे घडतं माणूस त्यातच घडतात. ऑटो रिक्षा चालकापासून तुमचा प्रवास सुरू झाला आणि आज ऑटो रिक्षा चालक म्हणून भालेकर हे आज तुमची नागपूर शहरात ओळख आहे आणि उत्तम अशी ओळख आहे. लोक तुम्हाला विचारतात, लोक तुमचे सजेशन सुद्धा घेतात की बाबा काय करायला पाहिजे किंवा काय नको. ऑटो रिक्षा चालक आणि समाज यासाठी आपला काय संदेश असणार आहे? ऑटो रिक्षा चालकांसाठी माझा एकच संदेश आहे. आज नागपूर शहराचं जे चित्र आहे, आज ऑटो रिक्षा चालकाला चांगल्या दृष्टिकोनातून समाज बघत नाही. बरोबर. मी असं म्हणेन की प्रत्येक समाजामध्ये 5% लोक नालायक असतात, पण 95% लोक चांगले असतात. मग आपण त्या 5% नालायक लोकांकडे बघून आपण त्या समाजाला दोषी ठरवतो का? नाही. मग त्याच पद्धतीने नागपूर शहरातल्या ऑटो रिक्षा चालकांमध्येही ऑटो रिक्षा चालकांचा हा एक समाजच आहे आणि या समाजामध्येही सुद्धा 5% नालायक लोक असतील, मी त्यांना नाकारत नाही. पण ते 5% नालायक लोक जे आहेत त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण ऑटो रिक्षा चालकांना दोषी ठरणार का? आणि नेमकं नागपूर शहरात तेच होत आहे. हो, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही परिस्थिती जर बदलायची असेल तर इथल्या शासन स्तरावर, प्रशासन स्तरावर आणि ऑटो रिक्षा चालकांच्या संघटनेला सोबत घेऊन जर नागपूर शहरात आम्ही मीटर प्रणाली जर सुरू करू शकलो तर उत्तमरित्या ऑटो रिक्षा चालकाचं जीवन होईल, उत्तमरित्या ऑटो रिक्षा चालकाचा व्यवसाय होईल आणि उत्तमरित्या समाजामध्ये त्याचं स्थान निर्माण होईल. कारण की ऑटो रिक्षा जेव्हा मीटरनी चालवायची सुरुवात होईल त्यावेळेला समाजाला हा दोष देता येणार नाही की ऑटो रिक्षा चालकांनी माझ्याकडनं जास्त पैसे घेतले, बरोबर, किंबहुना या ऑटो रिक्षा चालकांनी मला लुबाडलं असं म्हणायला त्याला म्हणजे वेळ येणार नाही. बरोबर. आणि म्हणून जर ऑटो रिक्षा चालक या नागपूर शहरामध्ये मीटरनी चालवण्याचा प्रयत्न आम्ही 1-2दा केला, पण होतं काय, नागपूर शहरात पोलीस प्रशासन आणि RTO यांचं कुठं काय दडलेलं आहे कळायला मार्ग नाही, पण त्याला तो तेवढा प्रतिसाद देत नाहीत आणि अनाठाई कारवाई करतात. कारवाईतला माझा विरोध नाही, पण कारवाई करत असताना त्या कारवाईमध्ये सुद्धा प्रामाणिकता असायला हवी. एका चित्रपटामध्ये एक सिंघम चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये अजय देवगनने एक चांगला डायलॉग म्हटलेला आहे. पोलीस डिपार्टमेंटची ज्या वेळेला ती त्यांची एक असते हो, त्यावेळेस तो म्हणतो कि पुलिस ने अगर चाहा तो मंदिर के सामने से कोई चप्पल भी नहीं चुरा सकता है. हो, अगर पुलिस अपने कार्रवाई पर आ जाए तो मंदिर के सामने से कोई चप्पल भी नहीं चुरा सकता. इसका एक उदाहरण अपने नागपुर में पुलिस डिपार्टमेंट ने दिया है. हाईकोर्ट ने जब इनके ऊपर निर्णय लगाया कि नागपुर शहर में 2 व्हीलर चलाने वाले हेल्मेट पहने आणि पोलिसांनी प्रामाणिकपणे ते काम बजावलं. आज तुम्ही बघा नागपूर शहरामध्ये 95% लोक हेल्मेट वापरतात. हो, मग या ठिकाणी मला पोलिसांना दोष द्यायचा आहे की जर पोलिसांनी प्रामाणिकपणे जर काम केलं तर नागपूर शहरात ऑटो रिक्षा हा मीटरनी चालवणं काही खूप मोठी बाब आहे असं मलाही वाटत नाही. पण त्यासाठी पोलिसांनी सुद्धा आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असावं, ऑटो रिक्षा चालकांनी सुद्धा आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असावं असं मला वाटतं आणि तेवढ्याच प्रामाणिकता समाजाने सुद्धा दाखवली पाहिजे. जर ही सगळी सांगड जर एकत्र आली तर निश्चितच नागपूर शहराचं चित्र बदलेल. कारण की नागपूर शहराची जेव्हा स्टेशनला किंवा एअरपोर्टला कुठला प्रवासी येतो किंवा बसस्टँडला प्रवासी येतो तर नागपूर शहराची ओळख त्याला नागपूरच्या ऑटो रिक्षा चालकांपासून कळते हो, की आमचं नागपूर कसं आहे. बरोबर. कारण की त्याचा व्यवहार जेव्हा त्यांच्यासोबत घडतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की नागपूर चांगला आहे की खराब आहे. हो, तो जसं सांगतो तसंच तो तर अनुभवतो. अशा वेळेला समाजाचंही थोडं योगदान आमच्या ऑटो रिक्षा चालकांना मिळावं. ऑटो रिक्षा चालकांनी सुद्धा आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक होऊन आपलं योगदान द्यावं. पोलिसांनी आणि RTOनी सुद्धा आपलं कर्तव्य बजावावं.
आणि हे सगळं जर झालं तर नागपूर शहरामध्ये निश्चितच ऑटो रिक्षा मीटरनी चालेल आणि नागपूर शहराचं एक चांगलं नाव ऑटो रिक्षा चालकांचं जाईल. नक्कीच सर, आतापर्यंत तुम्ही ज्याही गोष्टी सांगितल्या, तुमचा प्रवास, ऑटो रिक्षा चालक म्हणून तुमची ओळख खरंच सराहनीय होती. एक शेवटचा संदेश तुम्ही आमच्या दर्शकांना, समाजाला काय देऊ शकणार? समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की माझा ऑटो रिक्षा चालक जेवढा आपण नालायक समजता तेवढा नालायक नाही आहे. त्यालासुद्धा माणुसकी आहे त्याच्यामध्ये आणि तो वारंवार आपली माणुसकी कुठल्या ना कुठल्या रूपातून तो दाखवतो. रात्री बेरात्री जर तुमच्या इथे कुठले मेडिकलला जायचं असेल किंवा हॉस्पिटलाइज जायचं असेल तर तुम्हाला रात्री बेरात्री ऑटो रिक्षा चालक हाच रस्त्यावर मिळतो आणि तो तुमची सेवा करतो. तर अशा ऑटो रिक्षा चालकाला आपण मदत करावी आणि समाजाने ऑटो रिक्षा चालकांच्या पाठीशी उभं व्हावं एवढीच माझी विनंती या समाजाला आहे. आणि त्याच प्रकारे संपूर्ण ऑटो रिक्षा चालकांनासुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की आपणसुद्धा आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक राहावं, आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकतेनं आपला व्यवसाय करावा. तर लोकसुद्धा, हा समाजसुद्धा आपल्या पाठीशी उभा होईल. त्याचप्रमाणे इथल्या पोलीस प्रशासनाला, RTOला माझी नम्र विनंती आहे की नागपूर शहरामध्ये ऑटो रिक्षा मीटरनी चालवायचा जर असेल तर आपण प्रामाणिकपणे तो प्रयत्न करावा. समाजामध्ये जागृतीचं काम आपण करावं. ऑटो रिक्षा चालकांमध्ये जागृतीचं काम आम्ही करू, आपण समाजामध्ये जागृतीचं काम करावं आणि नागपूर शहरामध्ये ऑटो रिक्षा मीटरनी चालवावा एवढीच प्रामाणिक इच्छा आपल्यासमोर व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. जय भीम, जय विदर्भ.